रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्रीदेवी भागवत पुराण अध्याय 6 ते अध्याय 10 पर्यंत. आता नवरात्र येत आहेत, तर त्या निमित्ताने तुम्ही नक्की ह्या कथा ऐका. तर मग चला सुरुवात करूया. अध्याय 6. विष्णूला ज्ञानोपदेश. व्यास म्हणाले, वटपत्रावर पडलेल्या विष्णूंची शंका ऐकून देवीने सांगितले, हे विष्णू, तुम्ही का आश्चर्यचकित झालात? महाशक्तीच्या प्रभावामुळे तुम्ही मला विसरलात का? तुम्हाला यापूर्वीही वारंवार सृष्टीच्या प्रलयाच्या वेळेस जन्म घ्यावे लागले आहेत. ती शक्ती निर्गुण आहे. तसेच तुम्ही व मी सगुण आहोत. मला सात्विकी शक्ती म्हणून ओळखतात. आता तुमच्या नाभी कमलातून रजोगुणी ब्रह्मदेवाची निर्मिती होईल. तोच सगळ्या ब्रह्मांडाची रचना करेल. तो तपाच्या शक्तीमुळे संपन्न होऊन रचना करू शकेल. त्याच गुणांनी पाणी व पृथ्वी वगैरे पंचतत्वांची निर्मिती करेल. इंद्रिय, आत्मा व मन बनेल व त्यानंतर जे काही बनेल त्याचे निर्माते ते स्वतः समजले जातील व त्या सर्वांचे पालनपोषण करणारे विष्णू तुम्ही समजले जाल. हे महामाते, तुम्ही क्रोधित झालात की तुमच्या भुवयांपासून रुद्राची निर्मिती होईल. ते तप करून शक्ती प्राप्त करून घेतील व त्या शक्तीच्या जोरावर कल्पाच्या शेवटकाळी या सृष्टीचा संहार करतील. हे मधुसूदना, मी सतत तुमच्याजवळ राहीन. माझा निवास नेहमी आपल्याजवळ असेल. विष्णूने म्हटले, हे वरारोहे, आताच मी जो अर्धा श्लोक ऐकला तो अतिशय कल्याणकारी असा होता. तो कोणाचा होता? कोणी म्हटला होता? हे वरानने, मला अत्यंत जिज्ञासा आहे. त्याबद्दल जो नेहमी निर्धन असतो तो नेहमीच चिंतन करतो. तसेच मी सुद्धा त्या अर्ध्या श्लोकाचे स्मरण करतो. व्यास म्हणाले, विष्णूंचे हे बोलणे ऐकून हास्यवदना देवी म्हणाली, हे चतुर्भुज, हे शौरी, तो अर्धा श्लोक पराशक्तीद्वारा सांगितला आहे. तोच त्या भगवतीचा पवित्र, कल्याणमय व सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. हे अरिमर्दन, मला असे वाटते की भगवतीची आपल्यावर खूप कृपा आहे, म्हणून हा खूप गुप्त असा मंत्र तिने आपल्याला दिला आहे. तो मंत्र आपण नेहमी मनात ठेवून स्मरण करा. विसरू नका, कारण तो मंत्र म्हणजे सर्व शास्त्रांचे मूळ आहे. महाविद्येने तो स्वतः प्रकाशित केला आहे. तिन्ही लोकांत याहून सर्वात श्रेष्ठ असे काहीही नाही. आपण भगवतीला आवडत असल्याने तिने तो मंत्र फक्त आपल्याला दिला आहे. व्यास म्हणाले, महालक्ष्मीने सांगितल्याने भगवान विष्णूंनी अर्धा श्लोक आपल्या मनात जपून ठेवला. काही काळ गेल्यानंतर त्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले व तेच ब्रह्मदेव राक्षसांना घाबरून विष्णूला शरण गेले होते. त्यावेळी भगवान विष्णूंनी मधुकैटभ या भयंकर राक्षसांशी युद्ध करून त्यांचा नाश करण्याआधी याच मंत्राचा जप केला होता. भगवान विष्णूंना जप करताना बघून ब्रह्मदेव म्हणाले, हे देवेश, आपण कोणाचा जप करता आहात? आपल्याहून थोर असे कोणी आहे काय की ज्याच्या स्मरणाने आपणास एवढी प्रसन्नता वाटते? विष्णू म्हणाले, हे महाभाग, जी कार्यकारण शक्ती तुझ्या ठिकाणी व माझ्या ठिकाणी आहे तीच देवी कल्याणकारी आहे. संपूर्ण जग त्याच शक्तीच्या साह्याने स्थित आहे. तीच शक्ती सनातनी आहे. या विश्वाची उत्पत्ती करणारी देवीच प्रसन्न होऊन जीवांना मोक्षही देते. ती परमविद्याच मोक्ष उद्देश आहे. तीच देवी सर्वेश्वरांची ईश्वरी म्हणजेच संसार बंधनाची उद्देश स्वरूप आहे. मी, तू आणि संपूर्ण जग तिच्याच शक्तीपासून निर्माण झाले आहे. हे निष्पाप, मी जे सांगितले त्यावर तू मुळीच संशय घेऊ नकोस. त्या श्लोकात जे सांगितले आहे ते सत्य आहे. द्वापार आदी युगात ते विस्तीर्ण होईल. व्यास म्हणाले, अशा प्रकारे नाभिकमलावर बसलेल्या ब्रह्मदेवाने ते भागवत ऐकून तेच त्यांनी नारदांना सांगितले. फार वर्षापूर्वी तेच भागवत मला सांगितले. त्याच्या आधारे मी हे आता विस्तृत करत आहे. म्हणून हे महाभाग,
देवी चरित्रांनी युक्त पंचलक्षण संपन्न ब्रह्मसंमत असे हे भागवत तुम्ही अवश्य ऐका, वाचा. सूत म्हणाले, व्यासांनी आपले पुत्र शुकदेव व मलाही भागवत वाचायला सांगितले म्हणून मी ते वाचले. शुकदेवही भागवत वाचून झाल्यावर व्यासाश्रमातच राहू लागले. परंतु मनाला शांती लाभली नसून योगमार्गाने जात असतानाही शुकदेवांनी पितरांची कन्या पिवरी नावाच्या सुंदरीशी विवाह केला. त्यांना कृष्ण, भुरी, गौरप्रभ, देवश्रुत हे 4 मुलगे आणि कीर्ती नावाची एक कन्या होती. कन्येचा विवाह त्यांनी विभ्राजाचा मुलगा अनुह याच्याशी केला. काही वेळ गेल्यानंतर ब्रह्मदत्ताने नारदांकडून उपदेश प्राप्त करून अतिउत्तम ज्ञानाने योगमार्ग प्राप्त केला. त्यांनी मुलावर राज्यकारभार सोपवून ते स्वतः बद्रिकाश्रमाकडे गेले. तिथे जाऊन त्यांनी मायाबीज मंत्र प्राप्त करून घेऊन ते पूर्णपणे ज्ञानी झाले. नारदांमुळे त्यांना या मोक्षदायी नामाची प्राप्ती झाली. नंतर शुकदेवांनीही व्यास आश्रम सोडला व कैलास पर्वतावर जाऊन राहिले. नंतर तप करून अनिमा व महिमा या सिद्धी प्राप्त करून घेतल्या. नंतर ते कैलास शिखर सोडून आकाशात राहू लागले. येथेच अध्याय 6 समाप्त होतो. आता आपण ऐकूयात श्री देवी भागवत पुराण यातील अध्याय 7 शंतनू आणि गंगा यांचा विवाह. सूत म्हणाले, हे ऋषींनो, परमाशक्ती म्हणजेच आदिशक्तीला प्रणाम करून मी पुराणाची ही शुभ कथा सांगतो. कोणत्याही रूपात ज्या वाग्भूत बीजाचे स्मरण केल्याने शाश्वत सिद्धीची प्राप्ती होते, त्या इच्छा असलेली फलदायिनी देवीचे स्मरण आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून घेण्याकरिता आपण केले आहे. उपरिचयर नावाचा एक अतिशय धार्मिक, सत्यप्रतिज्ञ व ब्राह्मणांचा आदर करणारा राजा होता. त्याची पत्नी खूप सुंदर होती. गिरिका तिचे नाव होते. राजाला अत्यंत पराक्रमी व शूर असे 5 पुत्र होते. ते सर्व वेगवेगळ्या भूखंडाचे राजे होते. एकदा वनात गेल्यावर राजाला आपल्या पत्नीची खूप तीव्रतेने आठवण झाली. तेव्हा राजाला एक ऐन पक्षी दिसला. शिकार करून राजा काही दिवसांनी घरी परतला. यमुना नदीच्या किनारी काही कोळ्यांनी मासे पकडण्याकरिता पाण्यात जाळे टाकले. त्यावेळी किनाऱ्यावर त्यांना एक लहान सुंदर बालिका एकटी दिसली. त्या कोळ्यांनीच तिचे पालनपोषण केले. तीच ही मत्स्यगंधा. सूत म्हणाले, पाराशर मुनी तीर्थयात्रा करीत यमुना नदीच्या तीरावर आले. त्यांनी एका कोळ्यास नावेतून पलीकडील तीरावर नेण्यास सांगितले. त्याने आपली कन्या मत्स्यगंधा हिला हे काम सांगितले. तिने पाराशर मुनींना पलीकडील द्वीपावर नेऊन सोडले. या मुलीस पाहून मुनींच्या मनात कामभावना निर्माण झाली. काही काळाने मत्स्यगंधेने तेजस्वी अशा मुलाला जन्म दिला. पुढे तपश्चर्या करून हा पुत्र मोठा तपस्वी बनला. तो म्हणजेच व्यास. द्वीपात जन्म झाल्यामुळे त्याचे नाव द्वैपायन असे पडले. सूत म्हणाले, राजा प्रतीपच्या मृत्यूनंतर मुलगा शंतनू राजा झाला. शंतनू मृगयेत खूप दक्ष असे. असाच तो एकदा मृगयेत गेला असताना मृगनयनी व श्रेष्ठ अलंकार धारण केलेली सुंदर युवती पाहून तो प्रसन्न झाला. तिला लग्नाबद्दल विचारल्यानंतर त्या स्त्री रूपधारी गंगेने राजाकडे वचन मागितले. राजाने विचारल्यावर तिने सांगितले की मी माझ्या मनाला पटेल तसे वागेन. मला विरोध केल्यास मी तुमचा त्याग करून निघून जाईन. राजाने तिला वचन दिल्यावर ती राजा शंतनूबरोबर राजभवनात निघून गेली. जेव्हा गंगा गर्भवती झाली तेव्हा राजाला अतिशय आनंद झाला. तिला वसुपुत्राची प्राप्ती झाली, परंतु तिने त्याला पाण्यात सोडून देऊन जलसमाधी दिली. अशा रीतीने तिने 7 वसुपुत्रांना जलसमाधी दिली. ज्यावेळी 8वा वसू होणार होता त्यावेळी राजा खूप चिंतित होता. त्याने राणीकडे आपल्या पुत्राचे जीवन मागितले. राणी रागावली आणि
तिने आपल्या पुत्राला शंतनूच्या हवाली करून सांगितले की ह्या पुत्राला अष्टम वसू म्हणून ओळखले जावे, याला प्राप्त करून तू सुखी हो असे म्हणून ती मरण पावली. राजा शंतनू पुत्रप्राप्तीमुळे अतिशय प्रसन्न झाले. येथेच अध्याय 7 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 8. पांडवांची उत्पत्ती. सूत म्हणाले, राजा शंतनू मृगयेचे शौकीन होते. एकदा मृगयेसाठी गेले असताना ते यमुनाकाठी जाऊन पोहोचले. तिथे त्यांना एक अतिशय सुंदर युवती दिसली. तिने शृंगार केलेला नसून मळलेली वस्त्रे परिधान केलेली असूनही खूप आकर्षक दिसत होती. त्यांना गंगेची आठवण झाली. त्यांनी जवळ जाऊन तिची चौकशी केली. ती केवटांची कन्या सत्यवती होती. तिला मिळविण्यासाठी राजा तिच्या वडिलांकडे निषादांकडे गेले. निषद राजाने अट घातली की माझ्या मुलीच्या पुत्रालाच आपले राज्य मिळाले पाहिजे. त्याची अट ऐकून शंतनू राजा चिंताक्रांत झाले. त्यांना आपला मुलगा गंगापुत्र भीष्माची आठवण आली व निषादाला काहीच न बोलता ते तेथून निघून गेले. वडिलांना चिंतेत बघून मुलगा देवव्रत म्हणजेच भीष्माने त्यांच्याजवळ जाऊन चिंतेचे कारण विचारले. राजाने उत्तर दिले, हे पुत्रा, तू माझा एकुलता एक मुलगा असून तू शूर, बलवान व युद्धनिपुण आहेस. मग तू एकटाच असल्यामुळे तू युद्धात कामास आलास तर मी निराधार होईल, हीच मला काळजी आहे. अजून एक चिंता आहे, पण मी ती तुला सांगू शकत नाही. सूत म्हणाले, महाराजांचे हे उत्तर ऐकून गांगेय त्याच्या वृद्ध मंत्र्याकडे गेला आणि त्यांच्याकडून त्याने वडिलांच्या चिंतेचे कारण जाणले. कारण समजल्यावर गांगेय मंत्र्याबरोबर निषादाच्या घरी गेले व केवटाला सांगितले, तुमची मुलगी मला माते समान आहे. तुम्ही तिला कोणताही संकोच न ठेवता महाराज शंतनूंना द्यावी. निषाद म्हणाला, हे महाभाग, तुम्हीच माझ्या मुलीशी विवाह करा, कारण महाराजांना मी तिला दिली तर तिचा मुलगा राजा बनणे शक्य नाही. गांगेय म्हणाले, मी तिचा दास बनेल. ती माझी आई होईल व तिचा मुलगा राज्य करेल. मी कधीही राज्य मिळविण्याची इच्छा मनात आणणार नाही. निषाद म्हणाला, तुम्ही म्हणता ते खरे आहे, परंतु तुमचा एखादा मुलगा जर राज्य जिंकला तर माझी मुलगी दुःखी बनेल. गांगेय म्हणाले, मी आयुष्यभर ब्रह्मचारी राहीन, लग्न करणार नाही. तुमच्यासमोर मी प्रतिज्ञा करतो. सूत म्हणाले, गांगेयाची ही प्रतिज्ञा ऐकून निषादाने आपली मुलगी सत्यवती हिचे लग्न राजा शंतनूशी लावून दिले. इथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की ही सर्व कथा जी आहे ती महाभारत जर तुम्ही बघितले असेल तर सुरुवातीलाच ही सर्व कथा त्यांनी खूप छान अशा प्रकारे दाखवलेली आहे. तर तुम्ही महाभारतसुद्धा अवश्य बघा, खूप ज्ञान मिळते आणि खूपच छान आहे. तर तुम्हाला सुद्धा ही कथा ऐकल्यानंतर जर तुम्ही महाभारत बघितलं असेल तर नक्की तुम्हाला कथा कशी आणि कोणती चाललेली आहे ही नक्की लक्षात येईल, चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर मग चला पुढील कथा आपण ऐकूयात. अशा रीतीने राजा शंतनूचा सत्यवतीशी विवाह होऊन तिला 2 मुले झाली, परंतु ती अल्पायुषी ठरली. नंतर व्यासांपासून आंधळ्या धृतराष्ट्राची निर्मिती झाली. दुसरी राणी व्यासांना बघून लाजेने फिक्कट पडली. व्यासांना राग आला, त्यामुळे त्यांना पांडुवर्णाचा मुलगा होऊन पांडूशीच कुंतीचा विवाह झाला. पांडूची दुसरी पत्नी मंद्र राजाची कन्या माद्री होती. एकदा शिकारीला गेल्यानंतर राजाने मृगाच्या रूपात फिरणाऱ्या मुनींची हत्या केली. मरताना त्या मुनीने राजाला शाप दिला की समागमाच्या वेळी तुला मरण येईल. शाप ऐकून दुःखी झालेला राजा राज्य सोडून वनात राहू लागला. राजाच्या दोन्ही बायका सतीधर्माप्रमाणे राजाबरोबर म्हणजेच राजा पांडूबरोबर वनात राहू लागल्या. वनात गंगेच्या काठी आश्रमात राहून राजा धर्मशास्त्र आणि कठोर तपश्चर्या करू लागला. धर्मशास्त्र वाचताना एकदा मुनीने सांगितले की
हे परमतप, पुत्रविहीनाला स्वर्गाची प्राप्ती होत नाही, म्हणून काहीतरी करून पुत्र प्राप्तीसाठी उपाय करायला हवा. अंशज, मुलीचा मुलगा, क्षेत्रज, कुंड, गोलक, सहोढ, कानिन, क्रीत, वनात सापडलेला अनाथ बालक आणि दलक इत्यादी प्रकारचे पुत्र एकापेक्षा दुसरा निकृष्ट समजले गेले असले तरीही वडिलांच्या संपत्तीचे वारसदार मानले जात असत. ते ऐकून पांडूने कुंतीला सांगितले, पुत्रप्राप्तीसाठी आपल्याला काहीतरी करायला हवे. तेव्हा कुंती म्हणाली, सर्व इच्छा पूर्ण करणारा मंत्र माझ्याकडे आहे. तो मंत्र मला दुर्वास ऋषींकडून मिळाला आहे. हे महाराजा, मी या मंत्राच्या साह्याने कृपा मिळवू शकते. मग कुंतीने पतीच्या आज्ञेनुसार धर्मराजाला स्मरून मंत्र म्हटला. नंतर तिला युधिष्ठिर, वायूच्या स्मरणाने भीम, इंद्राच्या स्मरणाने अर्जुन असे 3 पुत्र झाले. कुंतीने पतीच्या सांगण्यावरून तो मंत्र माद्रीलाही दिला. माद्रीने अश्विनी कुमाराचे स्मरण करून नकुल व सहदेव अशा 2 मुलांची प्राप्ती केली. अशा रीतीने 5 पांडवांची निर्मिती क्षेत्रज रूपात देवाच्या कृपेने झाली. 1 वर्षाचे अंतर या मुलांमध्ये होते. एके दिवशी मृत्यू जवळ आल्याने राजा पांडू माद्रीकडे आकर्षित झाले, परंतु शाप माहीत असल्याने तिने त्यांना विरोध केला. तिचे न ऐकल्यामुळे राजा पांडूचा मृत्यू होऊन तो जमिनीवर पडला. येथेच श्री देवी भागवत पुराण अध्याय 8 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया. श्री देवी भागवत पुराण यातील 9वा अध्याय. मृत कौरव दर्शन. सूत म्हणाले, 5 पांडवांची पत्नी द्रौपदी झाली. तिला सुंदर असे 5 पुत्र झाले. श्री कृष्णाची बहीण सुभद्रा, तिचे अपहरण अर्जुनाने करून सुभद्रा त्याची पत्नी झाली. सुभद्रेचा अभिमन्यू हा मुलगा होता. अभिमन्यू युद्धात मारला जाऊन द्रौपदीचे पुत्रही मारले गेले. अभिमन्यूची पत्नी सम्राट विराटाची मुलगी उत्तरा. उत्तराला महायुद्धानंतर एक पुत्र झाला, पण अश्वत्थाम्याने त्याला बाण मारून अग्नीत भस्म करून टाकले. तरी पण बाण अग्नीने मरण पावलेल्या बालकाला श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर पुन्हा जीवदान दिले. संपूर्ण वंशाचा नाश झाल्यावर जन्मलेला हा बालक भूमंडलावर परीक्षित या नावाने ओळखला जाऊ लागला. आपल्या 100 मुलांचा मृत्यू बघून दुःखी झालेल्या धृतराष्ट्राला भीमाचे वाग्बाण सहन करत पांडवाच्या राज्यात दिवस घालवावे लागले. दुःखी गांधारीही कसे तरी जीवन जगत होती व त्यांचे दुःख बघून युधिष्ठिर दुःखी मनानेच त्यांची सेवा करत होता. नंतर संजयाकडून कुंतीला कळले की धृतराष्ट्र घर सोडून वनात निघाला आहे. हे कळल्यावर तिनेही मुलांच्या प्रतिकारास न जुमानता त्यांच्याबरोबर वनात गेली. ते वनात निघालेत हे बघून भीम व अन्य कौरव दुःखी मनाने त्यांच्याबरोबर गंगा तटापर्यंत गेले आणि तेथून जड मनाने परत आले. धृतराष्ट्र वैगऱ्यांनीही जान्हवीच्या किनाऱ्यावर शतयूप आश्रमाजवळ जाऊन आपली पर्णकुटी बनवली व तेथे राहून तप करू लागले. त्यांना वनात राहायला जाऊन जेव्हा 6 वर्षे झाली तेव्हा विरहाने दुःखी झालेल्या युधिष्ठिराने त्यांना भेटण्याचे ठरवले. तो भावंडांना म्हणाला, माता कुंती मला स्वप्नात फारच अशक्त झालेली दिसली, म्हणून मला असे वाटते की आपण एकदा वनात जाऊन धृतराष्ट्र व आई कुंतींना भेटून यावे. कदाचित तेथे महात्मा विदुर व संजय हे सुद्धा भेटतील. जर तुम्हालाही भेटावेसे वाटत असेल तर आपण सर्वजण भेटायला जाऊया. त्याचे बोलणे ऐकून सर्व भाऊ, सुभद्रा, द्रौपदी, उत्तरा व इतर नागरिक शतयूप आश्रमाकडे जायला निघाले. तेथे जाऊन त्यांनी सर्वांचे दर्शन घेतले व तेथेच बसलेले असताना व्यासांबरोबर नारद तेथे आले. अनेक ऋषीगणही त्यावेळी तेथे आले. व्यास
बसताच कुंती म्हणाली, हे व्यासमुनी, कर्णाला मी जन्मानंतर बघितले नसून तुम्ही एकदा मला त्याचे दर्शन घडवावे. हे महाभाग, आपण समर्थ असून माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. तेव्हा गांधारी म्हणाली, युद्धाला गेल्यावर मी दुर्योधनालाही बघितले नव्हते, म्हणून ते मुनिश्रेष्ठ व्यास मलासुद्धा अर्जुनासह दुर्योधनाचे दर्शन घडवा. तेव्हा सुभद्रा म्हणाली, हे तपोधन, हे सर्वज्ञ, मलासुद्धा माझा मुलगा अभिमन्यू बघावासा वाटतो, तरी तुम्ही मला त्याचे दर्शन घडवावे. असे सर्वांचे ऐकून व्यासांनी सनातनी देवीचे ध्यान करून संध्याकाळच्या वेळी त्यांनी युधिष्ठिर व इतरांना गंगेच्या काठी बोलविले. नंतर पवित्र जलात स्नान करून जगत जननीची ते स्तुती करू लागले. व्यास म्हणाले, हे देवदेवी, तुम्ही पुरुष व प्रकृती यांना आनंद देणाऱ्या सगुण, निर्गुण तसेच मणिद्वीपावर राहणाऱ्या आहात. जेव्हा ब्रह्मा, विष्णू, इंद्र, वरुण, यम व अग्नी इत्यादींचे अस्तित्व नव्हते, तेव्हा आपण विद्वान होता. अशा भगवतीला मी नमन करतो. जेव्हा जल, पृथ्वी, वायू, आकाश व त्यांचे गुण व इंद्रिये, अहंकार, मन, बुद्धी व रविशशी हे नसूनसुद्धा आपण विद्यमान होतात, त्यास मी नमन करतो. जेव्हा आपण सर्वांना सामावून घेऊन सत्व, रज, तम या गुणांसह लिंगकोश सुषुप्तीमध्ये आणून कल्पतांपर्यंत मनाने विहार करत असता, तेव्हा विद्वान लोक आपल्याला जाणतात. हे माते, या मंडळींची इच्छा आहे की आपले मरण पावलेले आप्तेष्ट एकदा तरी बघावे. आपण यांची इच्छा पूर्ण करावी. माझ्यात त्यांची मनोकामना पूर्ण करण्याची ताकद नाही. सूत म्हणाले, अशा रीतीने व्यासांनी विनंती करून भुवनेश्वरी मायेने मृत कौरव पांडवांना बोलावून त्या मंडळींनी त्यांचे दर्शन घेतले. दर्शनामुळे आनंदित झालेले युधिष्ठिर व आप्तलोक सर्वांनी मुनींचा निरोप घेऊन व्यासांबद्दल कृतज्ञतेचे उद्गार बोलून आपल्या राजधानीत परतले. येथेच अध्याय 9 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 10. परीक्षितीला शाप. पांडव वनातून गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी सूत म्हणाले, त्या वनात आग लागल्यामुळे कुंती व गांधारी यांच्यासह धृतराष्ट्र जळून गेले. विप्र शाप मिळाल्यामुळे यादवांचाही नाश झाला. मग बलरामाने आपला देहत्याग केला व भगवान श्रीकृष्णाने शाप खरा होण्यासाठी एका व्याधाच्या बाणाने जखमी होऊन शरीरत्याग केला. वसुदेवाने ही बातमी ऐकल्यावर देवी भगवती भुवनेश्वरीचा जप करून त्यांनी आपले प्राण त्यागले. या घटनांमुळे अर्जुनाला फार वाईट वाटले. त्याने प्रयागक्षेत्री जाऊन यादवांचे क्रियाकर्म पार पाडले आणि तो इंद्रप्रस्थाला परत आला. तेथे आल्यावर अनिरुद्धाचा मुलगा वज्र याला यदुकुलाचे राज्य दिले. युधिष्ठिराला यादवांच्या नाशाची व श्रीकृष्णाच्या देहत्यागाची बातमी कळली तेव्हा त्याला फार दुःख झाले. नंतर त्याने हिमालयात जाण्याचे ठरविले आणि 36 वर्षाचा परीक्षित या उत्तरेच्या मुलाला आपल्या राज्यावर बसविले. अशा प्रकारे युधिष्ठिरांनी 36 वर्षे राज्य केल्यानंतर द्रौपदी आणि आपल्या भावांसह ते वनात निघून गेले. हिमालयात गेल्यावर सर्वांनी देहत्याग केला. इकडे परीक्षिताने स्वतः धार्मिकपणे राहून 60 वर्षे उत्तम प्रकारे राज्य केले. एकदा तो शिकारीसाठी वनात गेला होता, पण त्याला शिकार मिळाली नाही. तो खूप ऊन लागल्यामुळे दमून गेला व त्याला खूप तहान लागली. म्हणून तो एका ध्यानमग्न ऋषींकडे पाणी मागण्यास गेला, पण बराच वेळ झाला तरी मुनींनी काहीच उत्तर दिले नाही. हे पाहून राजाला खूप राग आला. त्याने रागाच्या भरात एक मेलेला साप धनुष्याच्या टोकाने उचलून मुनींच्या गळ्यात घातला. तरी पण
मुनी समाधीमग्न होते, म्हणून मग राजा आपल्या राजधानीकडे परत आला. त्या मुनींचा मुलगा गविजात हा सुद्धा पित्याप्रमाणेच महान तपस्वी होता. तो वनातच खेळण्यात गुंग होता. पण त्यांच्या मित्रांनी त्याला येऊन सांगितले की तुझ्या वडिलांच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप अडकवला. हे ऐकून गविजातला खूप राग आला. त्याने आपल्या हातात जल घेऊन शाप दिला की ज्या पाप्याने माझ्या वडिलांच्या गळ्यात मृत सर्प घातला आहे त्याला 7 रात्रीनंतर साप चावेल. शापवाणी ऐकल्यानंतर राजा परीक्षित काळजीत पडला. काही झाले तरी हा शाप खरा होणारच होता. अतिशय घाबरलेल्या राजाने आपल्या वृद्ध मंत्र्यांना लगेच बोलावून घेतले. तो मंत्र्यांना म्हणाला, त्या ब्राह्मणाने शाप दिला आहे तो माझ्याकडून अपराध झाल्यामुळेच हे नक्की. आपण सर्व मिळून यातून काहीतरी मार्ग काढा आणि माझे प्राण वाचवा. त्यानंतर त्याने उत्तम रक्षकांची नियुक्ती केली. त्याने मुद्दाम उंच व भव्य प्रासाद बनवून घेतला आणि तो सर्वात उंच अशा ठिकाणी आपल्या मंत्र्यासह राहू लागला. नंतर त्याने गौरमुख नावाच्या मुनींना गविजातकडे पाठविले आणि त्यांना निरोप पाठवला की माझ्याकडून घोर अपराध झाला आहे तरी मला क्षमा करा व उशाप द्यावा. त्याच दिवशी तक्षक नागाला परीक्षिताला दिलेल्या शापाची माहिती मिळाली, म्हणून त्याने मनुष्यरूप घेऊन परीक्षिताच्या राज्याकडे प्रयाण केले. राजधानीत गेल्यावर त्याला समजले की राजाने मंत्र, औषधी वगैरेंनी सुरक्षित अशा भवनात आपले वास्तव्य केले आहे. मग त्याने विचार केला की अशा भवनात आपण कोणत्या मार्गाने प्रवेश करू शकतो. नंतर त्याला एक युक्ती सुचली की आपल्या सर्प मित्रांना मनुष्यरूप घेऊन राजाकडे पाठवावे. या विचारांप्रमाणे त्याचे मित्र ऋषीमुनी तपस्व्यांचे रूप घेऊन फळे व फुले इत्यादी वस्तू घेऊन राजाच्या नवीन भवनासमोर जाऊन उभे राहिले. रक्षकांनी जेव्हा त्यांना येण्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले, आम्ही तपोवनातून भेटायला आलो आहोत. तेव्हा रक्षकांनी मुनींना सांगितले की राजाची आज्ञा अशी आहे की तो आता कोणालाच भेटू शकत नाही. उद्या आपण सर्वजण राजसभेत भेटण्यास यावे. एका ब्राह्मणाच्या शापामुळे भिवून राजाने सर्वच ब्राह्मणांना या भवनात प्रवेश देण्याचे नाकारले. हे ऐकून तपस्वी रूपी सर्प म्हणाले, बरे आहे, आम्हाला प्रवेश नाही तर आम्ही ही फळे व फुले आणि मंत्राभिषिक्त जल तुमच्याकडे देतो. तेवढे राजाला तुम्हीच द्या आणि आमचा आशीर्वादही त्यांना सांगा. रक्षकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे राजाला त्या वस्तू दिल्या व त्या राजाने स्वीकारल्या. मग ते सर्व तेथून निघून गेले. राजाने एक फळ स्वतःसाठी ठेवले व बाकीची सर्व फळे आपल्या मंत्र्यांना वाटून दिली. स्वतःसाठी ठेवलेले फळ राजाने फोडले तेव्हा त्याला त्यामध्ये एक अळी दिसली. ती अळी पाहून राजाला वाटले, या अळीच्या रूपाने नागच आपल्या जवळ येऊन धडकला आणि आता हे फळ भक्षण करताच तो आपल्या गळ्याला वेढून त्याच्या प्रचंड विषाने आपणास मृत्यूच्या स्वाधीन करणार. अत्यंत भीतीच्या विचाराने राजा थरथर कापू लागला आणि क्षणार्धात बेशुद्ध होऊन त्याचा अंत झाला. मंत्र्याला वाटले नागच अळीचे रूप घेऊन आला आणि त्याने राजाचे प्राण हरण केले. येथेच श्रीदेवी भागवत पुराण यातील 10वा अध्याय समाप्त होतो. अशा रीतीने खूप छान अशा कथा होत्या. अध्याय 6 ते अध्याय 10. तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण अध्याय 11 ते अध्याय 15पर्यंत ऐकणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला जर ह्या कथा आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री दुर्गायै नमः.